दादाने जे कान टोचले नितेश राणेंचे ते योग्यच केलं। तुम्ही ज्या खात्याचे मंत्री आहात त्या खात्यामध्ये नाही तर आपले काही जे मच्छीमार आहेत ते पाकिस्तानमध्ये अजून अडकून पडलेत 20-25 ते आणण्याचं तुम्ही काय करता हे तुम्ही बोलत नाही। डिझेलचा प्रश्न आमच्या मच्छीमारांचा आहे तो तिथे सुटत नाही। आज समुद्रामध्ये माशाची जी काय प्रमाण होतं ते कमी होत चाललंय। मोठ्या ट्रोलर्स म्हणे त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात हे तुम्ही बोलत नाही। नको त्या विषयामध्ये नाक खुपसण्याचं काम हे नितेश राणे त्या ठिकाणी करतात फक्त का नेत्याला खुश करायचे। दुसरीकडे राऊत तर या वक्तव्यावरून चांगलेच भडकलेत। त्यांनी थेट मोदींना पत्र लिहिण्याचा इशारा दिलाय तर आव्हाडांनी नितेश राणेंवर आग लावण्याचा आरोप केलाय। पण जे शाळेत गेले नाहीत ज्यांना या देशामध्ये पुन्हा एकदा दंगली घडवायच्या आहेत, ज्यांना हा देश पुन्हा एकदा फाळणीकडे ढकलायचा आहे अशा लोकांची वक्तव्य आहेत आणि प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे। आता या लोकांना आवरा नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल। या देशामध्ये पुन्हा फाळणीची बिजर होण्याचं काम ही मोदींची पिलावळ करते आहे आणि नरेंद्र मोदी यांच्यावर इतिहासात तो ठपका येईल। महाराजांबरोबर औरंगजेबाच्या दरबारात महाराज एकच विश्वासू माणसाला घेऊन गेले होते, मदारी मेहतर मुसलमान। केळशीच्या जवळ एक याकूब बाबा नावाचे होते। महाराज नेहमी त्यांच्याकडे जायचे आणि महाराजांनी त्यांना 720 एकर जमीन दिली होती। ते पण मुसलमान होते। आगी लावायच्या हीच जर कामं आपल्याला करायची असतील तर इथे कशाला यायचं, गल्लोगल्ली फिरत फक्त दगड मारत बसायची। सर्वधर्म समभाव ही छत्रपती शिवरायांची संकल्पना होती। हिंदू मुस्लिम असं केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो, अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर दिली आहे। त्यांनी वक्तव्य काय केलं माझ्या म्हणजे मी काय बघितलं नाही किंवा म्हणजे ऐकण्यात आलं नाही। पण हे जे तुम्ही म्हणताय असं कधी शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव त्यांची ही संकल्पना होती आणि म्हणून तर आज आपण या मोकळा श्वास घेतो या लोकशाही स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये। तसं हिंदू मुस्लिम केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो या मुघलांच्या। ते त्यांचा अर्थ असं कोणी काढू नये। ज्यांना आता मी काय जवळपास मी तर काय नॉनव्हेज खात नाही, त्यांना खायचं खावा।